आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा. माझं नाव तानाजी अंबिराव धनवडे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष आहे. आणि माझ्या गावची 550 एकर नदीपात्राची जमीन जात्या, ती काय आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही ते पूर्णपणे हाणून पाडणार आहे. कोणीही जरी आलं तिथं रगात सांडलं तरी चालेल, पण जमीन नाही जाऊन देणार तिथं, अशी आमची भूमिका आहे. दुसऱ्या सगळ्या शेतकऱ्यांची हीच भूमिका आहे. आम्ही आत्ता निवेदन दिले या तहसीलदार साहेबांना. त्याच्यावर आता त्यांचा काय निर्णय होतोय बघूया आपण. आणि जर नाही त्यात काय होईना तर मग आम्ही आंदोलन मुक्त परत करणारच, त्याचा काय विषयच नाही. शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना निघाली त्यानंतर आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केलेला आहे. आपल्या तालुक्यातील माहुली, घाणवड, भाग्यनगर, त्याच पद्धतीनं भाळवणी या गावातल्या जमिनी जाते. कडेगाव तालुक्यातल्या नेवरी, आंबेगाव, वडे, रायबाग आणि पुन्हा वांगीच्या नदीकाठच्या पलीकडे असलेल्या जमिनीसुद्धा भाळवणीच्या जमिनी आहेत. या सर्व बागायत जमीन जातात. एकदा हा आपल्या तालुक्याच्या पूर्व बाजूनं जाणारा रस्ता रद्द झालेला आहे. आता पुन्हा हा चांगल्या बागायत क्षेत्रामध्ये रस्ता घालायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, तो रस्ता रद्द करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. आत्ता भाळवणीतल्या शेतकऱ्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. याच पद्धतीचं निवेदन लवकरच माहुली, घाणवड, भाग्यनगर या चिखलहोळ, वलखड ह्या गावातले शेतकरीसुद्धा संघटित करून आम्ही निवेदन देऊन एकही शेतकरी या शक्तीपीठ मार्गाला संमती देणार नाही आणि हा मार्ग रद्द होईपर्यंत हे आमचा लढा सुरू राहील. आत्ता सरकारनं जो शक्तीपीठ हा पाथरादेवी ते वर्धा हा नवीन मार्ग काढलेला आहे. खरं तर हा मार्ग ह्या भागावर लादलेला मार्ग आहे. याचा अगोदरचा मार्ग वेगळा होता. तिथल्या लोकांनी विरोध केला आणि तो विरोध परवडणार नाही म्हणून तिकडला रस्ता बंद करून हा खटाव, मान, खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यातून हा शक्तीपीठ जाणार आहे. हा या इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करणारा मार्ग. मुळात ह्या शक्तीपीठ मार्गाची गरजच नाही. नागपूर ते गोवा ऑलरेडी आत्ता एक रस्ता महाराष्ट्रात चालू आहे. त्या महाराष्ट्रावर पुरेशी वाहतूक नाही हे याचं रिपोर्टिंग आहे. तरीसुद्धा दुसरा महामार्ग हा काढून शेतकऱ्यावर अन्याय केला जातो आहे. या रस्त्याचा प्रत्यक्ष त्या गावातील शेतकऱ्यांना काहीही उपयोग नाही. उलट गावाचं विभाजन होणार आहे, शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे. म्हणून हा अन्याय होऊ नये, शेतकऱ्यांना संघटित करून या महामार्गाला आम्ही विरोध करणार आहोत. हा महामार्ग होऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. कारण या महामार्गाने कोणाचाही फायदा नाही. फायदा झाला तर होणारचा तर कुठल्यातरी कॉन्ट्रॅक्टरचा आणि भांडवलाचा होईल, सामान्य माणसाचा होणार नाही. म्हणून याला विरोध आहे. राहणार बाळवणी, माझी 3.5 एकर जमीन जात्या. सरकार शक्तीपीठ काढायला लागले. ह्या शेतकऱ्यांची शक्ती त्यांना दाखवून, काय शक्तीपीठ असतो हे आपण एकी करून त्यांना दाखवून देऊया. जे रक्त सांडायची ताकद आहे, एखादा राजकारणी म्हणत नाही की माझं रक्त सांडण्याने शक्तीपीठाला विरोध करा. तर आपण शेतकरी म्हणून रक्त सांडतोय. अन्याय होताना शेतकऱ्यावरच. खताचा दर कमी करणं, ती रोजगाराचा दर कमी होणं ती आणि लागते ती शेतकऱ्यावर. आणि नुकसान भरपाई द्यायचं विशेष सोडा, आम्हाला नकोच आहे तुमची नुकसान भरपाई तुटपुंजी. पण त्याच्यानं रेडिओ पाय देऊन तुम्ही वर चाललायचा, तो तुम्हाला रसातळाला कधी घालेल हे तुम्हाला बी कळायचं नाही. सरकारला ही विनंती आहे, शेतकऱ्याला सुखानं जगू द्या आणि तुम्ही पण त्या शेतकऱ्याच्या जीवावर जगा. आजपर्यंत जगत आलाय तर शेतकऱ्याच्या जीवावर जगा आणि शेतकऱ्याला सुखी कुटुंब जगू द्या, एवढी माझी विनंती आहे. गोविंद महादेव धनवडे, बाळवणी यात आमची जमीन 2 एकर जात्या.
आणि आम्हाला तिची आवश्यकता नाही. ताकारे योजनेत 3 एकर गेली, आता ह्या 2 एकर जाणार. आम्ही जीवन जगायचं कसं? आम्हाला याचा रस्त्याचा काही उपयोग नाही. आमची जमीन हायाची ठेवणार, रक्त सांडलं तर चालेल पण जमीन जाऊन देणार नाही. माझे नाव प्रभावती शिवाजी सूर्यवंशी, राहणार भाळवणी. माझ्या ह्या शक्ती हायवेला माझी 11 एकर जमीन जात्या. आता काहीच राहत नाही आणि पुढं म्हणजे मधूनच रस्ता जातोय आणि थोडी पलीकडे रस्त्याच्या राहत्या, थोडी अलीकडे राहत्या. तर ह्या रस्त्याचा आम्हाला काही उपयोग नाही. हे आमच्यावर काहीतरी लादून आमचे जमीन पाक हडप करण्याची हिंमत करू नये. जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हाणून पाडण्याची आमची ताकद आहे. शेतकऱ्याला विनाकारण छळणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा आम्ही दाखवू शकू. माझं नाव अक्षय तानाई निकम, राहणार भाळवणी. माझीसुद्धा या शक्तिपीठात जवळपास 1.5 एकर जागा जात्या. मुळात शक्तिपीठ महामार्ग जो आमच्या तालुक्यावर लादलेला आहे याची काही आवश्यकता नाही आहे आणि आमचा भाग आत्ता कुठेतरी 10 वर्षात सदन झालेला आहे. जे लागवडी योग्य जमिनी आहे त्या लागवडी योग्य जमिनी आमच्या ह्या शक्तिपीठ महामार्गात जातात आणि सरकार आम्हाला काय त्याचा मोबदला देणार आहे. त्यामुळे मुळात आम्हाला त्या मोबदल्याची आवश्यकताच नाही आहे. जो भाग आत्ता सदन झाला आहे तो तसाच सदन राहू देत आणि तो महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी आम्ही हा महामार्ग रद्द होईल याचा प्रयत्न करू.